आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी लातूरच्या सत्संग प्रतिष्ठानाच्या वतीने मोफत बस सेवेचे उपक्रम यंदाही राबविण्यात आला। लातूरातील मुख्य बस स्थानकातून आज जवळपास 1200 भाविकांना 25 एसटी बसमध्ये बसून पंढरपूरला रवाना करण्यात आले। विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी सत्संग प्रतिष्ठानाच्या वतीने यंदा 25 मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या। मुख्य बस स्थानकातून जवळपास 1200 भाविकांना या 25 एसटी बसमध्ये पंढरपूरला रवाना करण्यात आले। यावेळी प्रवासाला निघालेल्या भाविकांचे स्वागत करून यांना हरिपाठ, फळांचे साहित्य आणि पिण्याची बाटली सोबत देण्यात आली। गेल्या 25 वर्षापासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे। सत्संग प्रतिष्ठानच्या वतीनं आज या ठिकाणी 26वा वर्षाचं वर्धापन आहे, वारकरी सेवेचं आहे। हे आपले गोविंद पारिक आणि त्यांचे सर्व सहकारी याने आम्ही सर्वांनी मिळून पहिल्यांदा 99 मध्ये चालू केलं होतं। तेव्हापासून आम्ही सतत या वारकऱ्याच्या प्रवासासाठी पाठवण्यासाठी सर्व लातूरातले जे भक्त भाविक आहेत ते मदत करत असतात आणि जास्तीत जास्त या ठिकाणी विना तिकिटाने वारकऱ्या लोकांना जाण्यासाठी सुविधा ही सत्संग प्रतिष्ठान करते। त्याबद्दल मी सत्संग प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि खास करून गोविंदभाई पारुगना यांना मी त्यांना हार्दिक धन्यवाद देतो आणि त्याने असंच सतत कार्य करावं। आता पुढे 25 बस जे आहे असंच आता वाढत जावं अशी माझी त्यांची शुभेच्छा आहे। आज किती बसेस गेले, किती वारकरी जातात? आज आता बाकीचे 12 बस गेल्यात आणि 25 बस संध्याकाळी 6 पर्यंत जाणार आहे। जे कोणी वारकरी येतील त्यांना फ्री मोफत बस आहे। पास नसलं तरी बी आम्ही पाठवणार आहे। सोबत जेवणाचे पाकिट आहे, बिस्लेरी पाणी आहे। या कार्यक्रमाला आगार प्रमुख राठोड साहेबांचं मनपूर्वक सहकार्य आहे।